तुमच्या हस्ते पार पडले अशा पद्धतीने स्वागत आहे आपल्या कार्यक्रमात. सर, कसं वाटलं आजच्या या कार्यक्रमातून तुम्हाला येऊन आणि कशा प्रकारची ही कला जी आहे त्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं? भगवान बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंतीच्या वर्षाच्या आधीन राहून संपूर्ण देशामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये भगवान बिरसा मुंडांच्या 150वी जयंती उत्सव साजरा केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून भारत सरकारच्या वतीनं आदिचित्र हा विषय घेऊन देशाचाच एक भाग आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये आज रोजी आदिचित्राचा हा विषय घेऊन आदिवासी समाजाच्या विविध जातीच्या माध्यमातून, संवर्गाच्या माध्यमातून त्यांच्याकडे असलेला अवगत गुण, त्यांचे असलेले सुप्त गुण, कला, सादरीकरण आणि रेखाटन हा विषय घेऊन या ठिकाणी आदिचित्राच्या माध्यमातून वेगवेगळ्या राज्याच्या जातीचं रेखाटलेलं चित्र बघितलं असतात. निसर्गाला आणि निसर्गाच्या साहित्यात असणारे रंग कुठल्याही प्रकारचं मिश्रण न होता भगवान बिरसा मुंडांना अपेक्षित असलेला समाज, भगवान बिरसा मुंडांना अपेक्षित असलेला जनजाती गौरव दिन दिनांक 15 नोव्हेंबरला देशामध्ये जनजाती गौरव दिन म्हणून साजरा होत असल्यामुळे निश्चितच केंद्र सरकारच्या माध्यमातून, भारत सरकारच्या माध्यमातून, ट्रायफेडच्या माध्यमातून आयोजित असलेल्या चित्रस्पर्धेच्या माध्यमातून आज उद्घाटन झालं असं जाहीर करतो आणि मनापासून सर्वांना आवाहन करतो, विनंती करतो तर भगवान बिरसा मुंडांची जयंती 15 नोव्हेंबरला असल्यामुळे देशातल्या आणि महाराष्ट्रातल्या सर्व जनजाती व जनजातीच्या व्यतिरिक्त असलेल्या समाजाने भगवान बिरसा मुंडांची जयंती उत्सव 15 नोव्हेंबरला साजरी करावं, त्यांना अभिवादन करावं, स्मरण करावं अशी अपेक्षा करतो. सर, हे जे कला आहे, आदिवासी कला, ही फक्त कला नाही, हे कल्चर त्यांचं रिप्रेझेंट करतं. त्याचबरोबर कशा प्रकारे संस्कृती, त्यांची परंपरा, त्याचबरोबर आदिवासी जो आहे हा समाजाचा खरं तर मूळ निवासी असल्यामुळे तो एक महत्त्वाचा भाग आहे आणि त्यांची कलाही जोपासणं ती आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचण्यासाठी अशा प्रकारचे प्रदर्शन होणं किती महत्त्वाचं आहे. जनजाती समाजाची असलेली आदर्श संस्कृती, गौरवशाली इतिहास या चित्रकलेच्या माध्यमातून आपल्याला दिसला. त्यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात जनजाती समाजाचा गौरवशाली इतिहास हा कायम राहिला पाहिजे, संस्कृती कायम राहिली पाहिजे, देवदेवता कायम राहिली पाहिजे, त्यांचं संवर्धन झालं पाहिजे हा संकल्प घेऊन या वर्षामध्ये उत्कृष्टपणे आम्ही साजरा करतो. निश्चितच आमचा जनजाती समाज निश्चित आनंदी आहे. आमचा इतिहासाचं सादरीकरण होत आहे, कलेचं सादरीकरण होत आहे. त्यामुळे मनापासून धन्यवाद देतो. सर, या कलेला आणि या समाजाला प्रोत्साहन देण्यासाठी, या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनातर्फे काही आपल्या उपाययोजना जाऊन करण्याची योजना. जनजाती समाजाच्या प्रत्येक व्यक्तीमध्ये असलेली कला, सुप्त गुण याला वाव देण्यासाठी भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीनं 100% नियोजन करून त्यांना वाव देण्यात जाईल. धन्यवाद. अधिक